त्या अनुषंगाने नेमकी काय अपडेट समोर येते हे देखील पाहावं लागणार आहे। प्रशांत, धन्यवाद आपण जी माहिती दिलीत त्याबद्दल। यानंतर आपण सुरुवात करूया 36 जिल्ह्यांच्या बातम्यांना। नांदेडमध्ये अनेक ठिकाणी सोयाबीन, उडीद आणि मुगाच्या पिकावर हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने पिके सुकून जात आहेत। या अळीचा नायनाट करावा यासाठी कृषी विभागाने मोहीम हाती घेण्याची मागणी शेतकरी करतात। वर्ध्यामध्ये पावसाने दडी मारल्यामुळे पिकांचं नुकसान होत आहे। कापूस, तूर, सोयाबीन या पिकांना मोठा फटका बसतोय। धुळ्यामध्ये पावसाने उघडीप दिलेली आहे। जिल्ह्यामध्ये 93% पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत, मात्र पावसाने आता दडी मारल्यामुळे पिकांचं नुकसान होत आहे। जिल्ह्यात सरासरीपेक्षा 40% कमी पावसाची नोंद झाली आहे। सोलापूरच्या मोहोळ तालुक्यामध्ये गेल्या 8 ते 10 दिवसांपासून पावसाने ओढ दिलेली आहे। अनेक गावातल्या शेतकऱ्यांनी पावसाच्या भरोशावर खरीप हंगामाच्या पिकांची पेरणी केली होती, मात्र पाऊस गायब झाल्यामुळे अनेक पिके आता माना टाकू लागलेली आहेत। गेल्या 6 महिन्यांपासून काहीसं दूर झालेलं लंपीचं संकट आता पुन्हा एकदा डोकं वर काढतंय। अहमदनगरमध्ये गेल्या 2.5 महिन्यात 1246 जनावरांना लंपीची लागण झालेली आहे। तब्बल 61 जनावरांचा मृत्यू झालाय, तर 30 जनावरं मृत्यूशी झुंज देत आहेत। नांदेडच्या माहूरमधला फरीद बाबा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होतीये। दुर्गम जंगलातल्या शेख फरीद बाबा यांचा दर्गा आणि बाजूला धबधबा असल्याने भाविक तिथे गर्दी करतात। मुंबई गोवा महामार्गाची खड्ड्यांमुळे मोठी दुरावस्था आहे। पनवेलजवळ महामार्गावर वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत, त्यामुळे वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागतोय। वाशिममध्ये मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाकडून 1 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। खासगी कंपन्यांमार्फत नोकर भरती करू नये, जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले। नंदुरबारमध्ये तृणधान्य आणि रानभाजी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। आमदार शिरीष नाईकांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं। या महोत्सवाला मोठा प्रतिसाद मिळालाय। नंदुरबारमध्ये दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रकाशा तीर्थक्षेत्र इथं स्वच्छता मोहीम राबवली गेली आहे। विश्व हिंदू परिषदेमार्फत हा उपक्रम राबवण्यात आला। यावेळेला तापी नदी पात्राची सुद्धा स्वच्छता करण्यात आलेली आहे। नाशिकमधल्या चांदवड पोलीस स्टेशनवर हिंदुत्ववादी संघटनांनी धडक मोर्चा काढला। टोल नाक्यावर पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील करण्यात आलेली आहे। येवल्यातल्या विखरणीमध्ये शेतकऱ्यांनी उपोषणाला सुरुवात केलेली आहे। गेल्या वर्षी अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई दिली जावी, तसंच चुकीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवणाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी होतीये। चोपड्यातल्या चहार्डी ग्रामपंचायतीला पूर्णवेळ ग्रामसेवक मिळावा या मागणीसाठी साखळी उपोषण करण्यात येत आहे। सध्याच्या ग्रामसेवकांच्या मनमानी कारभाराने नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याचा आरोप होतोय। अहमदनगरमध्ये उद्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शासन आपल्या दारी या हा कार्यक्रम पार पडणार आहे। जिल्ह्यातल्या हजारो लाभार्थी यासाठी उपस्थित राहणार आहेत। त्यासाठी शिर्डीच्या विमानतळाजवळ भव्य मंडप टाकला गेलेला आहे। महसूल मंत्री विखे पाटलांनी तयारीचा आढावाही घेतला। शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू केलेल्या सिंचन विहीर कार्यक्रमाला परभणी जिल्ह्यामध्ये मात्र प्रशासनाकडूनच खो दिला जात असल्याचं उघड झालंय। सिंचन विहिरींचे प्रस्ताव गेल्या 4 महिन्यांपासून रखडले, त्यामुळे जमीन ओलिताखाली येण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या या उपक्रमाला परभणीमध्ये मात्र घरघर लागल्याचं दिसून येत आहे। शिर्डी विमानतळासाठी जमीन देणारं गाव सुविधांपासून वंचित असल्याचा आरोप ग्रामस्थ करतात। याच ठिकाणी शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होत असल्याने ग्रामस्थांच्या आशा आता उंचावलेल्या आहेत। कोल्हापुरात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी साऊंड असोसिएशनची बैठक बोलावलेली आहे। ध्वनी मर्यादेचं उल्लंघन न करण्याची सूचना पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी केलेली आहे। सटाणा तालुक्यातल्या महड भागामध्ये बिबट्याने एका शेतकऱ्यावर हल्ला करत त्याला जखमी केलं। या भागात वन विभागानं पिंजरा लावावा अशी मागणी ग्रामस्थ करतायत। सांगलीच्या चिकुर्डे ऐतवडे रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये एका बिबट्याचा मृत्यू झालाय। या भागामध्ये वारंवार बिबट्यांचा वावर दिसत असल्याने पिंजरा लावण्याची मागणी केली जाते। मनसेच्या कार्यकर्त्यांनी माणगाव इथलं चेतक सन्नी कंपनीचं कार्यालय फोडलंय। मुंबई गोवा महामार्ग प्रश्नावर मनसेनं आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। या महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य आहे। राज ठाकरेंनी पनवेलमध्ये महामार्गाची पाहणी केल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांना आंदोलनाचं आवाहन केलेलं होतं आणि त्यानंतर आता
मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले। शरद पवारांनी अजित पवार आणि त्यांच्या भेटीवरून पुन्हा एकदा ही बैठक गुप्त नसल्याचं म्हटलंय। आपण कुटुंब प्रमुख म्हणून चर्चा केली आहे, तर या भेटीत राजकीय चर्चा झालेली नाही असा दावा पवारांनी केलाय। तर भाजपची भूमिका ही समाजविरोधी आणि फूट पाडणारी असल्याची टीका सुद्धा पवारांनी केली आहे। शरद पवार हे देशाचे ज्येष्ठ नेते आहेत, मात्र त्यांची विश्वासार्हता राहिलेली नाही। गेल्या काही काळातल्या घडामोडी पाहता शरद पवार यांच्याशिवाय काँग्रेसला फारसा फरक पडत नसल्याचं वक्तव्य काँग्रेस नेते नितीन राऊतांनी केलंय। आपण ठाकरेंवर बोलणार नाही, ते राजा आहेत तर आम्ही प्रजा असल्याचं म्हणत नीलम गोऱ्हे यांनी ठाकरेंवर बोलणं टाळलेलं आहे। पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्या बोलत होत्या। यावेळेला त्यांनी सरकारच्या नव्या योजना आणि निर्णयांचं कौतुक केलंय। रविकांत तुपकर यांनी राजू शेट्टींना पत्र लिहत आपली व्यथा आणि आक्षेप मांडलाय। बदलत्या राजकीय भूमिकेमुळे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर झालेला परिणाम आणि कार्यपद्धतीवर त्यांनी आक्षेप घेतलाय। दिवाळखोरीत निघालेल्या भारतीय शिपयार्ड कंपनीला कोर्टाच्या आदेशानुसार लिक्विडेशनमध्ये स्क्वेअर पोर्ट कंपनीनं ताब्यात घेतलं, परंतु कामगार आणि कंत्राटदारांची थकीत बिलं न देताच कंपनीतलं लोखंड उचलल्यास आंदोलन केलं जाईल असा इशारा आमदार योगेश कदम यांनी दिलेला आहे। सध्याचं सरकार केवळ घोषणा करणारं सरकार असल्याची टीका एकनाथ खडसेंनी केली आहे। अतिवृष्टीग्रस्तांना महिना उलटून सुद्धा सानुग्रह अनुदान न मिळाल्याचा आरोप करत त्यांनी सरकारवर टीका केली आहे। विरारच्या मांडवीमध्ये जादूटोणा कायद्याअंतर्गत एकानं पत्नीविरोधात पोलिसात तक्रार केलेली आहे। कौटुंबिक वादातून नंदेचा गर्भपात करण्यासाठी अघोरी उपाय आणि जादूटोणा केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय, अधिक चौकशी सुरू आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये अवैधरित्या एलपीजी विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे। यामध्ये गॅस टँकर ताब्यात घेत तिघांना अटक झाली आहे। या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे। पुण्यामध्ये मंगला टॉकीजच्या बाहेर एका तरुणाची निर्घृण हत्या झालेली आहे। पूर्व वैमनस्यातनं 10 ते 12 जणांच्या टोळक्यानं तलवारीचे वार करत ही हत्या केलेली आहे। पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत। कराडमधल्या वाघेरीमध्ये बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगल्या प्रकरणी एका व्यक्तीला अटक झाली आहे। त्याच्याकडे पिस्तुलासह 3 रिकामी काडतुसं असा सगळा मिळून 1,15,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। लातूरमधल्या हाडोळती इथल्या शेतकऱ्यानं मोठ्या आशेनं कापसाची लागवड केली, मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसानं दडी मारल्यानं कापसाची वाढ खुंटली आणि त्यामुळे हताश शेतकऱ्यानं 2 एकर कापसावरनं नांगर फिरवलाय। जळगावात लंपी आजारानं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय। जिल्ह्यातल्या 250हून जास्त गुरांना लंपीची लागण झालेली आहे। संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून जनावरांचं लसीकरण सुरू आहे। महाराष्ट्रात जुलै महिना गाजवणारा पाऊस ऑगस्ट महिन्यात मात्र दिसेनासा झालाय आणि अखेर ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यानंतर मात्र पाऊस परतल्याचं स्पष्ट होतंय। महाराष्ट्रात पावसासाठीची पूरक स्थिती आहे। पुढील 24 तासात राज्यातल्या बहुतांश भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस परत एकदा बरसणार आहे। धुळे जिल्ह्यामध्ये आतापर्यंत गेल्या वर्षीच्या तुलनेत 30% कमी पावसाची नोंद झाली आहे। यामुळे भूजल पातळीमध्ये घट झाली आहे। पावसाअभावी विहिरींनी तळ गाठला आहे। गेल्या 15 दिवसांपासून पावसानं दडी मारल्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले। पावसाअभावी मनमाडसह मालेगावातही दुष्काळ सदृश स्थिती आहे। गेल्या अनेक दिवसांपासून पावसानं दडी मारल्यानं हजारो हेक्टरवरची पिकं करपू लागल्याचं दृश्य आहे। शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट घोंघावतंय। पावसाच्या प्रतीक्षेत असणारा शेतकरी हवालदिल झालाय। चंद्रपुरातल्या पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी एका समितीचं गठन केलंय। त्यामुळे आता भविष्यात पुरामुळे होणारं नुकसान टाळणं शक्य होणार आहे। तलाठी भरती प्रक्रियेमध्ये मोठा गोंधळ झालाय। पसंतीनुसार निवडलेल्या 3 सेंटरपैकी 1 सेंटर अपेक्षित असताना परीक्षार्थ्यांना भलतंच सेंटर मिळालेलं आहे आणि त्यामुळे परीक्षार्थी संतप्त झाले। जवळच्या सेंटरचा पर्याय निवडलेला असताना लांबचं सेंटर का दिलं जात आहे असा सवाल परीक्षार्थी विचारतायत। साताऱ्यातल्या खंबाटकी बोगद्यात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय। बोगद्यातल्या वीज वाहक तारांचा गर्डर पडल्यामुळे वाहतूक विस्कळीत झालेली आहे, त्यामुळे वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतोय। बीडमधील वादग्रस्त आरोग्य भरती प्रक्रिया रद्द झालेली आहे। नोकर भरतीमध्ये भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर साबळेंवर निलंबनाची कारवाई झाली होती। या प्रकरणी चौकशी पूर्ण झाली असून आता भरती प्रक्रियेला स्थगिती दिली गेली आहे।
वंदे भारत एक्सप्रेसला मासिक पास सुविधा सुरू करण्याची मागणी पुण्यातल्या प्रवासी संघटनेनं केलेली आहे। ही पास सुविधा सुरू झाली तर मुंबई पुणे दरम्यान दररोज प्रवास करणाऱ्या हजारो चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। खतं आणि बियाणं विक्री करताना नियमांचं उल्लंघन केल्यामुळे बीड जिल्हा कृषी विभागाकडून बीड जिल्ह्यातल्या 3 कृषी दुकानांचे परवाने रद्द झालेत। आष्टी आणि पाटोदामधल्या दुकानांवर ही कारवाई झाली आहे। जुन्नरच्या कोपरे मांडवेचं निसर्ग सौंदर्य पर्यटकांना खुणावू लागलंय। उंचावरनं फेसाळणाऱ्या धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक गर्दी करतायत। सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सज्ज झालंय। आवश्यक त्या सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत। जळगावच्या नांद्रा बुद्रुकमध्ये महिलांची राहत्या घराची जागा बळजबरीनं हिसकावून घेतली गेली आहे। या संदर्भात अनेक वेळेला निवेदनं देऊन सुद्धा प्रशासन दुर्लक्ष करत आहे। महिलांना बेघर करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी नांद्रा बुद्रुकमधल्या महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलंय। परभणीतल्या पाथरी ते सोनपेठ दरम्यानच्या रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य आहे। खड्ड्यांमुळे अपघात वाढले, त्यामुळे लिंबा आणि विटा गावातल्या ग्रामस्थांनी महामार्गावर रास्ता रोको केलाय। अकोल्यातल्या घुसर इथल्या अंगणवाडीच्या परिसरात पाणी साचल्यानं अंगणवाडी सेविका आणि बालकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। या विरोधात घुसरवाडी इथल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी उपोषण सुरू केलं होतं। जिल्हा परिषदेच्या वतीनं समस्या सोडवण्याचं आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेतलं गेलंय। परभणीमधल्या ग्रामीण भागात रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे। धोकादायक पुलाच्या भेगा बुजवून पुलाची दुरुस्ती करून द्यावी या मागणीसाठी कोक परिसरातले नागरिक आक्रमक झाले। नागरिकांनी बोंब मारो आंदोलन करत प्रशासनाचा निषेध केलाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वर्धापन दिन कार्यक्रमामध्ये गोंधळ झाल्याचं दिसलं। धाराशिवमध्ये कार्यक्रम सुरू असताना महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम उधळून लावलाय। कुलगुरूंच्या विरोधात घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी स्वतंत्र विद्यापीठ आणि मंजूर विकास कामांना लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी केली आहे। काँग्रेसच्या पदस्पर्शानं बाटलेल्या मातोश्रीत 50 पैकी एकही आमदार जाणार नाही असं शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी स्पष्ट केलं। आधी मातोश्रीचे दरवाजे बंद होते, आता उघडले तरी जाणार नसल्याचंही ते म्हणाले। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं सिंधुदुर्गातल्या कुडाळमध्ये धाड टाकत शिकाऱ्याला अटक केली आहे। या कारवाईमध्ये 2 बंदुका आणि खवले मांजराची कातडी जप्त करण्यात आलेली आहे। मुंबई नागपूर महामार्गावर एसटी आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला। या अपघातात काही प्रवासी जखमी झाले। अपघातानंतर मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटलांनी जखमींना मदत केली आहे। सोलापूर पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांच्या हस्ते मस्जिद परिचय उपक्रमाचं उद्घाटन झालंय। या अंतर्गत शेकडो सर्वधर्मीय बांधवांनी मशिदीतले दैनंदिन उपक्रम जाणून घेतले। अधिक मास समाप्तीच्या निमित्तानं नाशिकमधल्या रामकुंड परिसरात भाविकांनी गर्दी केलेली होती। नाशिकच्या गोदा घाटावर तीर्थस्थानासाठी देशभरातनं भाविक दाखल झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। सांगलीच्या बांबवडे इथं एकाच वेळी पार पडलेल्या 2 कुस्ती मैदानांमध्ये पैलवान सिकंदर शेखनं बाजी मारली आहे। दोन्ही ठिकाणी सिकंदरनं सहभाग घेत दोन्ही कुस्त्या जिंकल्या। 36 जिल्ह्यांच्या बातम्यांमध्ये आता वेळ झाली आहे एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत। जगासोबत चालायचं तर अपडेट राहावंच लागेल, पण रीलच्या जमान्यात वेळ आहे कोणाकडे? पहा ब्रेकलेस आणि ब्रेथलेस बातम्या, 100% बातम्या संध्याकाळी 6:52 फक्त न्यूज 18 लोकमतवर। करता गर्दी झाली आहे। पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे। सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सज्ज झालं असून आवश्यक त्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत। छत्रपती संभाजीनगरातील सोयगाव तालुक्यातल्या फरदापूर इथल्या आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत ठेवीदारांची 3,75,00,000 अडकलेले आहेत। या मंत्री अब्दुल सत्तारांनी ठेवीदारांनी लेखी निवेदन देऊन पतसंस्थेत अडकलेली रक्कम परत मिळवून देण्याची मागणी केली आहे। रक्कम परत न मिळाल्यास आमच्याकडे आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली। मुंबईत कोस्टल रोड प्रकल्पाचं काम 76% पूर्ण झालं। मरीन ड्राईव्ह ते वांद्रे सी लिंक पर्यंतचा संपूर्ण प्रकल्प मे 2024 पूर्वी पूर्ण होण्याचं उद्दिष्ट असल्याची माहिती पालिकेने दिली आहे। मरीन ड्राईव्ह ते प्रियदर्शनी पार्क
असा पहिला टप्पा पूर्ण करण्याकरता मुंबई महापालिकेनं कंबर कसलेली आहे। वाढत्या सायबर धोक्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं सायबर सुरक्षा वाढवण्यावर भर दिलाय। पालिकेनं एका खासगी कंपनीशी 3 वर्षांकरता करार केलाय। पालिकेचं संकेतस्थळ लोकांकरता तयार केलेले ॲप्लिकेशन आणि संगणकाकरता 8 कोटी रुपये खर्चून ही सुरक्षा वापरली जाणार आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा घेण्याकरता जिल्हाधिकाऱ्यांनी समितीचं गठन केलंय। त्यामुळे आता भविष्यात पुरामुळे होणारं नुकसान टाळणं शक्य होणार आहे। परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागात रस्त्यांची दुरवस्था झाली आहे। धोकादायक पुलाच्या भेगा बुजवून पुलाची दुरुस्ती करून द्यावी या मागणीकरता कोक परिसरातील नागरिक आक्रमक झाले। नागरिकांनी बोंबा मारो आंदोलन करत प्रशासनाचा निषेध केला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात आज गोंधळ पाहायला मिळाला। धाराशिवमध्ये कार्यक्रम चालू असताना महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम उधळून लावला। कुलगुरूंविरोधात घोषणाबाजी करत मविया कार्यकर्त्यांनी स्वतंत्र विद्यापीठ आणि मंजूर विकास कामांना लवकरात लवकर सुरुवात करण्याची मागणी केली। महाराष्ट्रात जुलै महिना गाजवणारा पाऊस ऑगस्ट महिन्यामध्ये मात्र दिसेनासा झाला आणि अखेर ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यानंतर मात्र पाऊस परतल्याचं स्पष्ट होतंय। महाराष्ट्रात पावसासाठी पूरक स्थिती निर्माण झाली आहे। परिणामी पुढील 24 तासांमध्ये राज्याच्या बहुतांश भागांमध्ये विशेषतः विदर्भामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी असेल। मुंबई, नवी मुंबई, पश्चिम उपनगरामध्ये मात्र पावसाची रिपरिप बघायला मिळते। धुळे जिल्ह्यात आतापर्यंत मागील वर्षीच्या तुलनेत 30% कमी पावसाची नोंद झाली आहे। यामुळे भूजल पातळीत घट झाली असून पावसाअभावी विहिरींनी तळ गाठलाय। गेल्या 15 दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे। त्यामुळे आता शेतकरी हवालदिल झालाय। लातूर जिल्ह्यातील हाडोळती इथल्या शेतकऱ्यानं मोठ्या आशेने कपाशीची लागवड केली। मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने कपाशीची वाढ खुंटली आहे। त्यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्यानं 2 एकर कपाशीवर नांगर फिरवलाय। गोंदिया जिल्ह्यातील बाजारपेठेत मटणापेक्षाही दुप्पट किमतीला मशरूम विकला जातोय। तब्बल 1200 रुपये प्रति क्विंटलनं मशरूमची विक्री सुरू झाली आहे। पाऊस सुरू ब्रेकनंतर पाहूया 36 जिल्ह्यांच्या बातम्या। वर्ध्याच्या सेवाग्राम मधल्या बापूकुटी आश्रमात पर्यटकांनी गर्दी केलेली आहे। सलग 4 दिवस आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटक इथं हजेरी लावतायत। एरवी 1200च्या घरात असणारी पर्यटक संख्या सध्या 3000च्या घरात पोहोचली आहे। IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी कार्ला गडावर एकविरा देवीचं सपत्नीक दर्शन घेतलं। यावेळेला त्यांच्या हस्ते देवीची पूजा करण्यात आली। नांदेडच्या राहेर ते नरसी या महादेव मंदिरात कावड यात्रा काढण्यात आली। अधिक मास समाप्तीनंतर कावड यात्रा काढली गेली आहे। यावेळेला मोठ्या संख्येने भाविक या यात्रेत सहभागी झाले होते। लातूरमधल्या उदगीर तालुक्यातल्या पिंपरी इथल्या डोंगरावर असलेल्या पिराच्या यात्रेला भाविकांनी गर्दी केली आहे। श्रावण सुरू होण्याच्या आधी आदल्या दिवशी अमावस्येला ही यात्रा भरते। हिंदू आणि मुस्लिम समाजाच्या एकतेचं प्रतीक असलेल्या या यात्रेत राज्यासह कर्नाटक आणि तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमधले भाविक सुद्धा गर्दी करत असतात। आणि यासोबतच 36 जिल्ह्यांच्या बातम्यांमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।